सगळी पुत्र पौत्र पोर लेकर सगळी द्वारी पाठवल्यात ना तिथं पाण्याच्या कडला प्रभास तीर्थावरती ते पुन्हा महागारी येण्यासाठी नाही पाठवली. मी तुझं ओळखलंय देवा, कारण देवाचं काय असतं ते भक्ताला कळतं, भक्ताचं बोलणं देवाला कळतं. बाकी त्यांना त्यांच्या खाना खोना कळत नाहीत. बाकी त्यांना वाटलं आपल्याला आंघोळ करून महागारीच यायचंय काय की ती पळू पळू गेली, पण देवा मला कळलंय काय होणार आहे. ब्राह्मणाचा शाप गाधा, त्याचा करावया प्रतिरोध. तू जरी अससी समर्थ, परी तू ऐसे ना करसी. उद्धव म्हणतात देवा, ब्राह्मणाने दिलेला शाप नष्ट करण्याची ताकद तुझ्याकडे निश्चित आहे मला माहिती, पण तू ती करणार नाही, कारण तू किती दाटकी लहानपणापासून मी बघितलंय. उद्धव लहानपणीचा मित्र आहे कृष्णाचा, आणि तू किती खेळाड आहे. तू जन्माला आल्यापासून आतापर्यंत सगळ्यात जास्त मी तुला ओळखतो. एकुलता एक तुझ्या भाचा अभिमन्यू तिकडे जाणार आहे मरणार आहे हे तुला माहिती होतं तेव्हा, पण तू त्याला अडवलं बी नाही आणि मेल्यावर त्याला उठवलं बी नाही. किती खेळाड आहे तू मला माहित आहे. असं उद्धव बोलतात. तू झाला शिवदासीन, याचे कळाले लक्षण. यादवाची पुढती धाडून करसी गमान पडलो. अरे देवा, मला तुझं कळालेलं आहे. तू आता सगळ्या यादवांना द्वारकेतून बाहेर हाकललाय. प्रभास नावाच्या तीर्थावरती ते गेलेले आहेत आणि त्यांना तिकडे हाकलून तू निज धामाला जाणार आहे हे मला कळालेलं आहे. परंतु तुझा वियोग तीव्र मदन साहेब क्षणभर, तरी तुझ्या बरोबर मज नाही येई वैकुंठा. उद्धव म्हणतात हे देवा, तू वैकुंठाला जाणार आहे हे मला कळालेलं आहे. फक्त एक काम कर, तुझ्या बरोबर तू मला ही वैकुंठाला घेऊन चल. सुवर्णा सवे जाय कांती किंवा दीपा सवे दिव्य, ज्ञाना सवे भक्ती जैसा परी जात असे. ग्रंथकार दादासाहेब मार्कडे यांनी उदाहरण दिलेलं आहे. जैसी सोन्या सवे कांती, सोन्याचं पिवळं पण सोन्याला सोडून राहत नाही. दिव्या बरोबर जशी ज्योत मालवली जाते, दिवा विझून जातो, किंवा त्याच्यावर जसे सोजळपणा नष्ट होतो, किंवा असणाऱ्या ज्ञानाबरोबर भक्ती जशी राहते तशा प्रकारे तैसे तुझिया समवेत मजल हेई वैकुंठात. तुझं सोडून प्रभासात मी न जाय कल्पांती. हे देवा, तसं मला तुझ्या बरोबर राहायचंय. मला त्या प्रभास तीर्थावरती त्या बाकीच्या यादवांबरोबरती जायचं नाही, मला तुझ्या बरोबर राहायचंय. ऐशी बोलून उद्धव सद्गतीत झाला भाव, गदगद झाला जीव जसा हे वियोग कृष्णाचा. देव वैकुंठाला जाणारे म्हणल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अरे आम्ही संगत जन्माला आलो, संगत लहानाचं मोठं झालो, खेळलो बागडलो, आपलं सगळं सुख दुःख सहन केले, देवाची भक्ती आजपर्यंत घडले, आणि देव वैकुंठाला जाणार आहे तेही मला न घेऊन जाता एकटा जाणार आहे याचं दुःख झालं. ऐकुनी उद्धवाची विनंती श्रीकृष्ण बोले तया प्रती. मी वैकुंठी जाणार निश्चिती, हे तू सत्य ओळखिले. देव म्हणतात उद्धवा, मी वैकुंठाला जाणार आहे हे तुला कळालं. निश्चितपणे मी वैकुंठाला जाणार आहे, पण तुला काही गोष्टी सांगता येईल. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून कराया भूभार
यदुकुळात पावलो जनना ते कार्य जाण संपले. मी ज्याच्यासाठी जन्माला आलतो उद्धवा, या यादव कुळामध्ये मी कशासाठी जन्माला आलतो, तर हित पापीचे अभक्त भक्त ते माझले धरणीशी झाले होते त्यांचे. मी काहीतरी काम करण्यासाठी इथं अवताराला आलो होतो आणि ते माझं कार्य आता संपलेलं आहे, म्हणून मला वैकुंठाला जायचंय. मी या वैकुंठास यावे ऐसे प्रार्थिले ब्रह्मदेवे करी आता सरले आघवे. मी जाणार स्वस्थाना. मी जिथून आलो उद्धवा त्या ठिकाणी जाणार आहे. मी वैकुंठाहून आलो होतो, माझं काम झालंय पण मला आता पुन्हा वैकुंठाला जायचंय. ऋषीच्या पाती उग्र यादवनास पावनार द्वारकाही बुडणार सप्तदिनी सागरी. देव सांगतात उद्धवाला उद्धवा, तू न सांगता ओळखलं म्हणून सांगतो. जिकडे यादव गेले 56 कोटी यादव होते ते सगळे नष्ट होणार आहेत. तिथं रक्ताचा सडा पडणार आहे, रक्ताचा पाऊस पडणार आहे, ती मरणार आहेत. 7